नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपले काही दर्शकांचे कमेंट्स आहेत व त्यांचे काही क्वेरीज आहेत, तर त्याचं सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतात राशन कार्ड संबंधित त्यांचं उत्पन्न कमी करायचे आहेत, वडील रिटायर आहेत। हे बघा, सध्या जे ऑनलाईनचे जे फॉर्म आहेत त्याच्यामध्ये आपण हे उत्पन्न वगैरेचं जो आहे तो क्रायटेरिया हे करू शकत नाही। याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तुमचा जो संबंधित राशन ऑफिस असेल त्या ऑफिस मध्ये जाऊन तुमचा इन्कम सर्टिफिकेट देऊन आणि तिथं तुम्ही ते तुमच्या राशन कार्ड वरती असलेला जो इन्कम आहे तो कमी करू शकता। नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट सर्टिफिकेटला ओरिजिनल कागदपत्र लागतात का, झेरॉक्स चालत नाही का? हे बघा, झेरॉक्स म्हणजे चालत नाही। ऍक्च्युली ज्यावेळेस आपण कास्ट सर्टिफिकेटला ऑनलाईन अप्लाय करतो, म्हणजे अप्लाय करण्यासाठी सांगतो, अप्लाय करताना आपण जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करायचे। जर आपण झेरॉक्सला म्हणजे स्कॅन करून अपलोड केले तर तिथं तो जो अधिकारी आहे त्याला संशय येईल की तुम्ही एडिटेड केलेले डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते त्रुटी निघू शकते। आणि ज्यावेळेस तुम्ही ओरिजिनल स्कॅन करून अपलोड करता तर तिथं तो हा प्रॉब्लेम येत नाही, त्रुटी निघत नाही। मात्र तुम्हाला ज्यावेळेस आता कास्ट व्हॅलिडिटी करताना तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे, त्याचबरोबर तुम्हाला जात पडताळणी समितीमध्ये 1 महिन्याच्या आत जाऊन तिथं तुम्हाला झेरॉक्स आणि ते पण अटेस्टेड राजपत्रित अधिकाऱ्याकडून अटेस्टेड केलं तर वेल अँड गुड। तर ते झेरॉक्स अटेस्टेड कॉपी जे आहे त्या समितीमध्ये जाऊन द्यावे लागतात। पुढचा क्वेश्चन आहे, सर माझ्या वडिलांच्या नावाने कास्ट काढायची आहे, डेट ऑफ बर्थ 1968 आहे, तर मोठ्या भावाची सर्टिफिकेट जोडता येईल का? डेट ऑफ 1964 आहे, प्लीज रिप्लाय। हे बघा, आता ओबीसीचा जो मानक दिनांक आहे तो 1967 आहे आणि आता इथं तुमच्या भावाचा तुम्ही जो आहे लिव्हिंग सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ त्याच्यावरती 1964 आहे। आता लिव्हिंग सर्टिफिकेट ज्यावेळेस आपण पुरावा म्हणून देतो तर त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ हे कन्सिडर केलं जात नाही। त्याच्यामध्ये तुम्ही शाळेमध्ये डेट ऑफ ऍडमिशन तुम्ही कधी घेतले तो कन्सिडर केला जातो आणि म्हणून आपण ज्यावेळेस एलसी पुरावा म्हणून जातीचा पुरावा म्हणून देतो कोणते आपल्या ब्लड रिलेटिव्हचा, तर तिथं आपण प्रायमरी शाळेचा म्हणजे प्रायमरी शाळेमध्ये आपण ऍडमिशनची डेट ही आपल्याला जवळ असते। जर आपण हायस्कूलचा दिला तर डेट ऑफ ऍडमिशन ती लांबची मिळते, म्हणून आपण प्रयत्न करायचा असतो प्रायमरीचा। आता इथं तुमच्या प्रकरणामध्ये 1964 आहे डेट ऑफ बर्थ। आता डेट ऑफ बर्थ 1964 म्हणजे साहजिकच त्यांचा जो ऍडमिशन आहे तो म्हणजे 5 वर्ष जर आपण पकडलं तर ते 69 होतो। तर 67 चा पुरावा पाहिजे, तुम्ही 69 चा दिला तर तिथं थोडासा अडचण निर्माण होऊ शकते। तर एक लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्यावेळेस शाळेचा म्हणजे एलसी म्हणून जर ब्लड रिलेटिव्हचे डॉक्युमेंट वरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करणार असाल तर तिथं डेट ऑफ बर्थ म्हणजे एलसीचा डेट ऑफ बर्थ हा कन्सिडर केला जात नाही, डेट ऑफ ऍडमिशन कन्सिडर केली जाते। नेक्स्ट क्वेरी आहे, सर तुम्हाला ही अपडेट कुठून मिळते? जसे की मन्यवरला कास्ट व्हॅलिडिटी भेटली आहे असे तुम्ही बोलता। हे बघा, मी माझ्या मनाने काहीही बोलत नाही। आता मी अनेक जे जिल्हे आहेत तिथं त्यांनी म्हणजे प्रश्न उपस्थित केलेला का इथं मान्यवर किंवा मल्हार कोळी वगैरे हे असे जे आहेत ते देत नाही, परंतु जर मी म्हणजे त्या जिल्ह्यापुरता ज्यांनी कॉमेंट्स केले आता ते मी कुठनं शकतो, तर हे बघा, ही आपली ई ट्रॅकची व्हॅलिडिटीचं वेबसाईट आहे। आता इथं आपण जर म्हणजे व्हेरीफाय सर्टिफिकेट वरती क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला हा असा पेज दिसेल। आता इथं तुम्हाला तुमचा नाव किंवा सरनेम टाकायचा असतो आणि इथं तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो निवडायचा असतो आणि मग सर्च करायचा असतो। तर त्याच्यामुळे तो म्हणजे त्या याच्यामध्ये आता मी ज्यावेळेस हे सगळं करतो तर मला थोडासा वेळ लागतो, कारण आम्हाला म्हणजे मेहनत घ्यावीच लागते का त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या
म्हणजे कास्टला व्हॅलिडिटी दिली, तर थोडासा म्हणजे सर्च करण्यामध्ये आमचा वेळ जातो. म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ बनवणे फार इझी पण नाहीये आणि तीच मेहनत आमची असते. तर तुम्ही आता समजा मी कोणत्या व्हॅलिडिटी दिलेली असेल तर तुम्ही तिथं ह्या इथं नाव टाका, जिल्हा निवडा आणि सर्च करा, तर तुम्हाला तिथं जे मान्यवर कास्ट आहे त्यांना म्हणजे व्हॅलिडिटी दिली असल्याबाबत तुम्हाला तिथं दिसेल. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.